श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझीराजयोगमुद्रा नेत्री नयेरे तुझवीन निद्रा कैले सती वामदला सुभद्रा सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक चौथा समास 6वा वंदन भक्ती। वंदन म्हणजे नमस्कार करणे। नमस्कार करणे हे चरणी लीन होण्याचे शरण जाण्याचे चिन्ह आहे। देहाचा अभिमान मारण्यासाठी परमार्थाची सगळी साधने करायची असतात। नम्रता अंगी आली तर अभिमान फार क्षीण होतो आणि साष्टांग नमस्कार घालण्याचा अभ्यास केला तर नम्रता सहज साध्य होते। म्हणून सर्व साधुसंत भगवंताला अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालतात। वंदनाची सात्विक शिक्षा अशी की साधकाला प्रथम संतांमध्ये विलसणारा अनंत शोधावा लागतो। आपल्या भोवती वावरणाऱ्या प्राणीमात्रांमध्ये भगवंत अंतर्यामी रूपाने वास करतो। हे जर खरे तर ज्या ज्या जीवाशी आपला संबंध येईल त्याच्या जीवाच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून त्याच्या गुणांनाच तेवढे पाहण्याची कला आपल्याला शिकली पाहिजे। ही कला साध्य झाली की त्या गुणांचे अधिष्ठान असणारा भगवंत आपोआप मनाला भासायला लागतो। मग त्या प्राण्याला नमस्कार करताना त्याच्या बाह्यांगाला ते वंदन नसून त्याच्या अंतरंगातील अनंताला ते वंदन असते। अशी दृष्टी प्राप्त झाल्यावर जगात इकडे तिकडे भगवंताचा खेळ चालला आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो। स्वतः आपण त्या खेळातील एक पात्र आहोत ही मनोमन खात्री पडते। देहाभिमान गलित होऊन तो सर्वाशी अगदी लीनपणाने समरसपणाने वागतो। वंदन भक्ती ज्याला साधते त्याच्या जीवनात एवढा मोठा चमत्कार घडून येतो। म्हणून या समासात नमस्कारासारखे अप्रतिम परमार्थ साधन नाही असा आपला स्वच्छ निर्णय श्री समर्थांनी दिला आहे। प्रथम नामस्मरणाविषयी सर्वसाधारण माहिती देऊन कोणाकोणास वंदन करावे ते समर्थ सांगतात। मागील समासात पाचव्या भक्तीचे वर्णन झाले। आता 6वी भक्ती मन लावून ऐका। नमस्कार करणे ही 6वी भक्ती होय। देवाला नमन करावे। संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करून द्यावा। सूर्याला नमस्कार घालावे तसेच देवाला नमस्कार घालावे। श्री सद्गुरूलाही अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावे। अनेक प्रकारच्या देवाच्या मूर्ती भगवंत आणि सद्गुरू हे खरे साष्टांग नमस्काराला पात्र आहेत। इतरांच्या बाबतीत त्यांची योग्यता पाहून नमस्कार करावा। आपल्या पृथ्वीचा व्यास 56 कोटी योजने आहेत। त्यामध्ये अनेक विष्णू मूर्ती आहेत। त्या सर्वांना प्रेमाने साष्टांग नमस्कार घालावे। शंकर विष्णू आणि सूर्य यांच्या दर्शनाने पापे नाश पावतात। त्याचप्रमाणे विशेष करून मारुतीला नित्यनेमाने नमस्कार करावा। शंकर शेषशायी भगवान म्हणजे विष्णू सूर्य तसाच मारुती यांचे दर्शन नित्यनेमाने झाले ते विशेष पुण्यकारक असते। भक्त ज्ञानी वैरागी स्वानुभवी तापसी योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना सद्दिशी नमस्कार घालावा। वेद जाणणारे शास्त्र जाणणारे सर्व विद्या जाणणारे पंडित पुराणिक विद्वान याज्ञिक वैदिक आणि पवित्र माणसे या सगळ्यांना नमस्कार करावा। ज्या माणसाच्या ठिकाणी विशेष गुण आढळतील तेथे श्री सद्गुरूंचे अधिष्ठान आहे, तेथे श्री सद्गुरूंचे वसतिस्थान आहे असे समजावे आणि म्हणून त्यांना अत्यंत आदराने नमस्कार करावा। गणेश शारदा अनेक प्रकारच्या शक्ती देवता हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा रीतीने वेगवेगळे देव कितीही सांगितले तरी अपुरेच पडते। सगळ्या देवांना केलेले नमस्कार अखेर एकाच भगवंताला जाऊन पोचतात अशा अर्थात एक वचन सांगितले आहे ते ऐकावे। श्लोकाचा अर्थ
आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन पोचते त्याप्रमाणे सगळ्या देवांना केलेला नमस्कार केशवाकडे जाऊन पोचतो. या कारणाने सर्व देवांना अति आदराने नमस्कार करावे. सर्व देवांमध्ये भगवंताचे वास्तव्य आहे ही खरी भावना ठेवली तर भगवंताला मोठा आनंद वाटतो. ही भक्तीची भाषा आहे. वरील भावना ठेवली तर दृश्यामध्ये अंतर्यामीपणाने राहणारे स्वरूप अनुभवाला येणे सुलभ जाते असा त्याचा अर्थ आहे. सगळ्याच देवांच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे. सर्व साधू सज्जनांच्या ठिकाणी श्री सद्गुरूंचेच वसतिस्थान आहे. ही भावना ठेवून दोघांना म्हणजे देवांना आणि संतांना मनापासून नमस्कार करावा. आता नमस्कारापासून होणाऱ्या लाभाचे वर्णन करतात. नमस्काराने अंगी लीनता येते व सद्गुरू आणि भगवंत दोघे कृपा करतात. या सर्वात उत्तम लाभ होय. हा सर्वात उत्तम लाभ होय. म्हणजे साक्षात भगवंताची शक्ती प्रत्येक जीवामध्ये भगवंताची शक्तीच काम करत असते हे खरे. परंतु ती जेथे विशेष रूपाने आणि विशेष प्रमाणात प्रकट होते तेथे कृपा झाली असे म्हणतात. माणसाच्या सूक्ष्म देहात ती अवतरते. योग मार्गामध्ये प्राण अपान एक होऊन सुषुम्ना सुरू झाली की कुंडलिनीच्या रूपाने ती अनुभवाला येते. ज्ञान मार्गामध्ये विचारांची एकाग्रता होऊन बुद्धी अत्यंत सूक्ष्म झाली की प्रतिभेच्या रूपाने ती वरून आल्याप्रमाणे अनुभवाला येते. आणि भक्ती मार्गामध्ये भावना तीव्र होते आणि शरणागत भाव तयार झाला की हृदयामध्ये स्फूर्तीच्या रूपाने अनुभवास येते. नमस्काराने शरणागत भाव त्वरित तयार होतो. म्हणून साधनांचे कष्ट न घेता केवळ वंदन भक्तीने साधक भगवंताच्या कृपेला पात्र होतो असे श्री समर्थ सांगत आहे. भगवंताच्या कृपेचा ओघ एकदा जीवाला व्यापून राहिला की त्याचे अनुसंधान विनाशायास टिकते. नमस्काराने नम्रता येते. अहंकार कमी झाल्याने विकल्प कमी होतो आणि अनेक साधू सज्जन सूर्यांची निकट स्नेह करते. नमस्काराने आपले अवगुण कमी होतात. मोठी चूक घडली तरी नमस्कार घातल्याने त्याबद्दल क्षमा होते आणि आपसात बेबनाव उत्पन्न झाला असेल तर नमस्कार केल्यावर दुसऱ्याच्या मनातील किलबिल नाहीसे होऊन पुन्हा पूर्ववत प्रेम जडते. माणसाचे डोके उडविणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे असे सगळे लोक मानतात. हे जर खरे तर देव आणि भक्त यांच्यापुढे नेहमी आपले डोके दबवावे. म्हणजे शिक्षा भोगली की मग गुन्हा उरकत नाही. तसे देवभक्तांना वंदन केले की माणसाची पाप उरत नाही. नमस्काराने कृपा उत्तम बळली म्हणजे ज्याला नमस्कार करावा त्याची अंतःकरणात दया भरून येते. नमस्काराने ज्याला नमस्कार करावा ते प्रसन्न होतो आणि नमस्काराने ती सद्गुरू साधकाकडे ओढले जातात. अगदी मनापासून कोणताही विकल्प न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापांचे डोंगर छिन्न विच्छिन्न होतात आणि मुख्य गोष्ट ही परमेश्वर कृपा करतो. नमस्काराने भ्रष्ट माणसे पवित्र होऊन जातात. नमस्काराने संतांना शरण जाता येते म्हणजे त्यांच्या चरणी लीन होता येते. नमस्काराने जन्म मरणाची पीडा दूर करते. समजा एखादा माणूस फार मोठा गुन्हा करून आला आणि त्याने साष्टांग नमस्कार घेतला तर तो खरोखर जे श्रेष्ठ आहेत त्यांनी त्याला क्षमा केली पाहिजे. या कारणाने आचरण करण्यात नमस्कारा इतके सुरेख दुसरे साधन नाही. नमस्काराने माणसाच्या अंगी सद्बुद्धी उत्पन्न होते. नमस्कार हे फार मोठे साधन आहे. साधूला मनापासून नमस्कार केला की तो आपली काळजी वाहतो. नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही. नमस्कारासाठी काही कष्ट पडत नाही. नमस्काराला काही इतर साधन सामग्री इतर काही उपकरणे साहित्य लागत नाही. नमस्कारा इतके अत्यंत सोपे साधन आहे. पण जो नमस्कार करायचा तो अत्यंत मनापासून अगदी अनन्य होऊन करावा.
इतर साधनांचा प्रयत्न करून गीत कशाला करायचे? जो साधक अत्यंत श्रद्धेने व मनापासून साधूला नमस्कार घालतो त्याची काळजी त्या साधूला लागते. मग तो त्या साधकात अगदी सोप्या मार्गाने जिकडच्या तिकडे म्हणजे भगवंतापर्यंत बरोबर नेऊन पोहोचतो. या कारणासाठी नमस्कार हे मोठे श्रेष्ठ साधन आहे. नमस्काराने भगवंत आणि संत आपल्याकडे ओढले जातात. अशा रीतीने भाविक भक्ती स्पष्टपणे सांगितली आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास 6 संपन्न झाला. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.